नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी डॉक्टर आशा गावडे, गायनेकोलॉजिस्ट IVF कन्सल्टंट आणि ऑब्स्टेटिशियन उमंग हॉस्पिटल हडपसर येथून तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करत आहे. आता आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपला की डॉक्टर माझे पहिले सिझेरियन झालेले आहे, तर आता माझी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? जेव्हाही आमच्याकडे पेशंट सेकंड टाईम म्हणजे दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी घेऊन येतात, तेव्हा आम्ही त्यांना एक हिस्ट्री विचारतो. त्याला आम्ही ऑब्स्टेटिक हिस्ट्री म्हणतो. ऑब्स्टेटिक हिस्ट्री म्हणजे काय, की तुमच्या पहिल्या प्रेग्नन्सीची आम्ही हिस्ट्री विचारतो, की पहिले बाळ तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे, त्याचे वय किती आहे, पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझेरियन झाली, आणि जर तुमचे पहिले सिझेरियन झाले असेल तर ते सिझेरियन का झाले, या सगळ्या गोष्टींची आम्ही हिस्ट्री घेतो. पहिले पेशंटला हे विचारतो. तर त्याच्यानंतर पेशंटचा पहिला प्रश्न राहतो, जशी त्यांची प्रेग्नन्सी कन्फर्म होते, की डॉक्टर माझे तर पहिले सिझेरियन झाले, मग आत्ता पण सिझेरियन होईल का? आत्ता नॉर्मल डिलिव्हरी नाही होऊ शकत का? तर ह्याच्या रिलेटेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता जर सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर त्याला आम्ही व्हीबॅक म्हणतो, वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन सेक्शन. तर ह्या व्हीबॅकसाठी तुमची जी केस आहे किंवा तुमची जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये काही सर्टन क्रायटेरिया आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फिट झाले पाहिजे, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या केसमध्ये असल्या पाहिजे, तरच तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. तर पहिल्या पॉईंटवर येऊया आपण, की तुमच्या बाळाचे वजन साधारणतः एक 8.5 महिने झाले की 37 किंवा 38 आठवडे झाले की आम्ही शेवटची सोनोग्राफी करतो 9व्या महिन्यातली, त्याला डॉपलर सोनोग्राफी म्हणतो आम्ही. तर त्या 37 आठवड्याच्या सोनोग्राफीमध्ये तुमच्या बाळाचं वजन साधारणतः एक 3.5 किलोच्या पेक्षा कमी पाहिजे. जर तुमच्या बाळाचे वजन 3.5 किलोपेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणं अशक्य आहे. तुम्हाला बेटर सिझेरियन केलेले कधी चांगले राहील. दुसरा पॉईंट आहे की तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झाल्या पाहिजे. मैत्रिणींनो, हा पॉईंट मी रिपीट करते. खूप सारे पेशंट हट्ट करतात की डॉक्टर माझे तर आत्ता पहिले सिझेरियन झाले, आत्ता प्लीज तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी करा. पण ह्या नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झाल्या पाहिजे. त्याला आम्ही स्पॉन्टेनियस लेबर असं म्हणतो. जर स्वतःहून कळा सुरू झाल्या, तुमच्या बाळाचं डोकं खाली येतं आहे, तुमच्या पिशवीचं तोंड उघडतं आहे, तुमच्या कळा छान प्रोग्रेस होत आहे, तुमच्या बाळाचे ठोके व्यवस्थित चालले, तुमचा पल्स BP चांगला आहे, तुम्हाला ब्लिडिंग वगैरे काही नाही आहे, इन जनरल तुमच्या बाळाचे आणि तुमचे सगळे चांगले चालले, प्लस तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झाला आहे आणि तुमची एक नैसर्गिकरित्या एकदम स्मूथली डिलिव्हरी जर होत असेल तर आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करतो. इंडक्शन ऑफ लेबर म्हणतो आम्ही, आर्टिफिशियल लेबर पेन. बऱ्याचदा आता कमेंट बॉक्समध्ये पेशंट मला प्रश्न विचारता की डॉक्टर मला 39 आठवडे पूर्ण झाले, मला 40 आठवडे पूर्ण झाले, माझ्या डिलिव्हरीची डेट क्रॉस झाली, पण तरीही मला लेबर पेन सुरू नाही झाले, तुम्ही औषध टाकून माझी नॉर्मल डिलिव्हरी कराल का? औषध टाकून जी आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करतो त्याला आम्ही इंडक्शन ऑफ लेबर म्हणतो. पण ह्या केसेसमध्ये म्हणजे ज्यांचे पहिले सिझेरियन झालेले आहे त्या केसेसमध्ये आम्ही औषध टाकून डिलिव्हरी नाही करू शकत. औषध म्हणजे काय, टॅबलेट येतात किंवा टूथपेस्टसारखे जेल येतात, ते आम्ही तुमच्या वजायनामध्ये पुश करतो. एक साधारणतः 4 तासांनी किंवा 6-6 तासांनी आम्ही आतमध्ये पुश करतो. त्याने तुम्हाला आर्टिफिशियली पेन सुरू होता, कळा सुरू होता, आर्टिफिशियली तुमच्या पिशवीचं तोंड उघडतं. पण ह्या औषधामध्ये एक प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाचा एक घटक असतो. त्या घटकामुळे तुमचे पिशवीचे तोंड तर उघडणार, पण तुमच्या पोटावर जो स्कार आहे, मेनली तुमच्या गर्भाशयावर जो स्कार आहे, तो स्कार पण ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिनमुळे ओपन होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होणार की तुमचे गर्भाशय वाकडे तिकडे फाटणार. दुसऱ्या मिनिटाला तुमच्या बाळाची जी वार आहे, ज्याला आम्ही प्लॅसेंटा म्हणतो, ती सेपरेट होणार आणि तुमचे बाळ पण दगावू शकते. त्याच्यामुळे आम्ही आर्टिफिशियली लेबर पेन सुरू नाही करत, आम्ही इंडक्शन ऑफ लेबर नाही करत. तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर नैसर्गिकरित्या तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झाल्या पाहिजे, तरच तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार. आता तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचे पहिले सिझेरियन का झाले. जनरली पहिले सिझेरियन जर तुमचे बाळासाठी झाले असेल, म्हणजे की तुमच्या बाळाने जर शी केली किंवा तुमच्या बाळाचे ठोके कमी झाले होते, बाळाचे ठोके जास्त झाले होते, त्या केसेसमध्ये आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा विचार करू शकतो, कारण तुमची डिलिव्हरी बाळाच्या प्रॉब्लेमसाठी झाली होती, तुमच्यात काही प्रॉब्लेम नव्हता. पण जर तुमच्या माकड हाडाची साईज कमी, ज्याला अरुंद माकड हाड म्हणतो आम्ही, सेफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन CPD म्हणतो, किंवा तुमच्या पिशवीचे तोंड उघडलेच नव्हते, किंवा तुमची उंची खूप कमी आहे, किंवा तुमच्या बाळाचं डोकं खालीच गेलं नाही, बाळाचं डोकं मोठं होतं, तुमचं पेल्विस नॅरो होतं, त्या केसमध्ये सेकंड टाईम पण तुम्हाला सेम प्रॉब्लेम येणार आहे, कारण बाळ नवीन आहे पण आई सेम आहे, आईचे शरीरही सेम आहे. त्याच्यामुळे ह्या केसेसमध्ये तुमची नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार. जर तुमचे पहिले सिझेरियन बाळासाठी झाले असेल
तर त्या केसमध्ये तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा विचार करू शकता. पण जर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे जर सिझेरियन झालं असेल तर सेकंड टाईमही तुम्हाला सिझेरियन लागण्याची शक्यता जास्त राहणार आहे. आता चौथ्या पॉईंटवर येऊया की तुमच्या 2 सिझेरियनमध्ये गॅप किती पाहिजे. जनरली एक साधारणतः 3 वर्ष ते 5 वर्ष एवढा तरी गॅप पाहिजे. तुम्ही जर 1-1.5 वर्षामध्ये लगेच दुसरी प्रेग्नन्सी अटेम्प्ट केली, त्या केसमध्ये तुमच्या गर्भाशयाचा स्कार हा खूप जास्त वीक राहणार. तो स्कार रप्चर होण्याची रिस्क जास्त राहणार. तुमच्या बाळाला आणि तुम्हाला धोका भरपूर राहणार. त्या केसमध्ये आम्ही नॉर्मल डिलिव्हरी ॲडवाईस नाही करत. तर मैत्रिणींनो, हे 4 महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले की तुमच्या बाळाचं वजन कमी पाहिजे, तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झाल्या पाहिजे, तुमच्या बाळाचं डोकं खाली पाहिजे, तुमच्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये एक 3 ते 5 वर्षाचा गॅप पाहिजे आणि तुमचे पहिले सिझेरियन जर बाळासाठी झाले असेल तर ह्या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे विबॅकचा विचार करू शकता. आणि तुम्ही जर ह्या पॉईंटमध्ये बसत नसाल तर मग तुम्हाला बेटर सिझेरियनच करायला लागेल. आता एक अजून महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला तुमचे डॉक्टर म्हटले की नाही तुझी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी काही काही गोष्टींबद्दल चर्चा करायची. जसे की सायलेंट रप्चर पण होऊ शकते, म्हणजे तुम्हाला स्पॉन्टेनियसली स्वतःहून कळा सुरू झाल्या, तुमच्या बाळाचं वजनही कमी आहे पण तुमचे पिशवीचं तोंड उघडत नाही आहे किंवा तुमचं लेबर खूप स्लो प्रोग्रेस होते, त्या केसमध्ये तुम्हाला सायलेंट रप्चर होऊ शकते. सायलेंट रप्चर म्हणजे तुमच्या बाळाचे ठोके चांगले राहणार, तुमचा पल्स चांगला राहणार, BP चांगला राहणार आणि एकदम तुमच्या बाळाचे ठोके कमी होणार आणि त्या केसमध्ये युट्राईन रप्चरची रिस्क राहणार, तर इमर्जन्सीमध्ये सिझेरियन करायला लागणार. तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा तुम्हाला आधी तुमच्या डॉक्टरांशी करायला लागेल की तिथे इमर्जन्सी सिझेरियन करायची सगळी व्यवस्था आहे की नाही, ॲम्ब्युलन्स फॅसिलिटी आहे की नाही. तुम्हाला जर खूप ब्लिडिंग झालं तर कधी कधी तुमचं गर्भाशय आम्हाला काढायला लागतं. तुमचं गर्भाशय जर खूप वाकडे तिकडे फाटले तर ते शिवणं खूप अवघड असतं, त्या केसमध्ये आम्ही गर्भाशय काढतो. तुम्हाला खूप ब्लिडिंग होऊन तुम्ही शॉकमध्ये जाऊ शकता, तर पेशंटला ICUमध्ये शिफ्ट करायला लागू शकते. तुम्हाला ब्लड चढवायला लागू शकतं, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे ब्लड बँक फॅसिलिटी आहे की नाही हे तुम्हाला डॉक्टरांना विचारायला लागेल. 24 तास सगळा बॅकअप आहे की नाही हे तुमच्या डॉक्टरांना विचारायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बाळाच्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम झाला ह्या नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तर तुमच्या बाळाला NICUमध्ये पण शिफ्ट करायला लागू शकतं. तर हे सगळं बॅकअप तुमच्या डॉक्टरांकडे आहे की नाही ही चर्चा तुम्हाला आधी तुमच्या डॉक्टरांशी करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही विबॅकचा विचार करू शकता, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीचा विचार करू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओचा टेक होम मेसेज काय राहील की जर तुमचे पहिले सिझेरियन झालेले आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांदा जर नॉर्मल डिलिव्हरी करायची इच्छा आहे तर त्या केसमध्ये समजा तुमचे बाळाचे वजन कमी आहे, बाळाचे डोके खाली आहे, तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झाल्या आहे, तुमच्या 2 प्रेग्नन्सीमध्ये एक 3 ते 5 वर्षाचा गॅप आहे, तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा 100% प्रयत्न करा. पण जर तुमच्या बाळाचे वजन एक 3-3.5 किलोच्या पुढे आहे, तुम्ही खूप लवकर सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन केली आहे किंवा तुम्हाला स्वतःहून कळा सुरू झालेल्या नाही आहे, तुम्हाला कॉन्स्टंट त्या स्कारच्या जागी दुखतं आहे, पेन होतं आहे, सोनोग्राफीमध्ये जर तो स्कार थिकनेस कमी आहे, तुमच्या बाळाचा रक्तपुरवठा कमी आहे किंवा बाळाभोवतीचं पाणी कमी आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही उगाचच हट्ट करू नका की डॉक्टर माझी नॉर्मल डिलिव्हरी करा, नॉर्मल डिलिव्हरी करा. बेटर तुम्ही एक मुहूर्त काढा किंवा एखादी चांगली तारीख काढा, चांगला दिवस आणि वेळ ठरवा आणि छान प्लॅन सिझेरियन करा, कारण तुम्हाला याच्यानंतर 2 मुलं सांभाळायचे आहे. उगाचच तुमच्या शरीरावर तुम्ही एक्सपेरिमेंट करू नका. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर तुमच्या ज्या पण मैत्रिणी आहे ज्या सध्या प्रेग्नंट आहे, ज्यांचे पहिले सिझेरियन झालेले आहे आणि ज्यांची डिलिव्हरी ड्यू आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण बघायला सांगा. तुमचे याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मी किंवा माझी टीम त्याला जरूर उत्तर देऊ. थँक्यू.